अध्यक्ष सिद्धराम ओहोळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष युवा नेते यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे येथील आयकिया कंपनी विरोधात कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सिद्धराम ओहोळ आणि ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाल ओहोळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आयकिया कंपनीतील कंत्राटी कामगार RPI पक्षाच्या माध्यमातून आंदोलनात उतरले। आयकिया कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना पगारवाढ व्हावी, महिला कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करावे आणि कामगारांच्या हक्काचे भत्ते मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। RPI तर्फे आंदोलनाची हाक देताच आयकियाचे प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी कामगारांच्या 90% मागण्या मान्य केल्यात। आयकिया प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी पुढील काही दिवसात न केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी RPIचे ठाणे जिल्हाध्यक्ष यशपाल ओहोळ यांनी दिला आहे। आज या ठिकाणी आयकिया कंपनीच्या विरोधात आपलं आंदोलन आहे, परंतु आयकिया कंपनीने आम्हाला विनंती केली आहे की आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही सकारात्मक विचार करतोय, आम्ही तुम्हाला लेखी आश्वासन देतोय। त्यासाठी आम्ही आता आमचं शिष्टमंडळ हे आतमध्ये चाललं आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या अशा आहेत, इथले जे कामगार आहेत त्यांना 9-9.5 तासाची ड्युटी आहे। कामगार कायद्यामध्ये 8 तासाची ड्युटी आहे, त्यांची 1 ते 1.5 तास त्यांना जो OT असतो तो OT मिळत नाही आणि इथल्या कामगारांना इथले जे HR आहेत हे महिलांना त्रास देतात, अपमानास्पद वागणूक देतात आणि हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि असं आयकिया कंपनीमध्ये घडतंय म्हणजे हे चुकीचं आहे आणि हे त्यांना आता निदर्शनास आणले। त्याचप्रमाणे इथलं जे जागवार इथले जे ठेकेदार आहेत यांनी लाखो रुपये हे शासनाचे बुडवलेत आणि जो लेवी भरायचा असतो तो देखील लेवी भरलेला नाही। या ठिकाणी 100% गाड्या ह्या इलेक्ट्रिक झाल्या पाहिजे यासाठी त्यांनी काही लोकांना सांगितलं आहे। तर जे आता तिथले जे ट्रान्सपोर्ट आहे, जे स्वतः ड्रायव्हर आहेत, जे मालक आहेत, त्यांनी ज्या गाड्या घेतल्यात त्यांचे हप्ते कोण भरणार हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले शासनाचा GR आहे 25%, आपण सांगताय 100%, मग शासन मोठं की आपण मोठं, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे। इतर अनेक मुद्दे आणि इथे हॉटेलमध्ये देखील त्याचं कॅन्टीन आहे, त्या कॅन्टीनमध्ये देखील जे आयकियाचे परमनंट कामगार आहे त्यांना 55 रुपयामध्ये थाली आहे आणि जे कामगार आहे ज्याला कमी पगार आहे त्याला 105 रुपये, असा असमानता यामध्ये आपल्याला दिसून येते। अनेक असे विषय, छोटे मोठे विषय घेऊन आम्ही त्यांना काल धारेवर धरलं होतं, परंतु इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी मध्यस्थी केली आणि आमची काल चर्चा झाली आहे, परंतु अजून आम्हाला रायटिंगमध्ये नाही। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या आम्ही उभे आहोत, शेजारी उभे आहोत आणि आता आम्ही आमचं शिष्टमंडळ जाईल। यदा कदाचित आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे लेखी जर दिलं नाही